मम्मी मला वडा पाव, मम्मी मला मिसळ पाव पाव. काय लेकरन काय सोंग आहे. आम्ही एका घरी गेलो, भागवत भाऊ माय भाकरी करती, पोरग दारात बसलेलं, शिष्टी मारी झाली. आता काय करू नका. हो, पोरग दारात बसलेलं, पोरग मुक्क, पोरग माईकडे बघायलो, मायाकडे बघायला. पोर कसं करलं माईला, मम्मी मायाकडे तोंड करून, मम्मी मी लागा बाबो हे मुख दिसतंय रे बाबा. मी म्हणलं मावशी काय म्हणते व, मावशी माहेरच खोळली म्हणजे बांधे, त्याला माया व्हावं लागत. माय म्हणलं सांग ना माय, तू सक्की माय काय म्हणतोय तू. ती म्हणली ते म्हणतोय तू ह्या मांडीवर बसायचं. म्हणलं हे पोरग असलं मग ह्या मांडीवर मी घेणार नाही म्हणलो. ती म्हणली मी भाकरी करणार नाही. म्हणलं घेतोय बाबा आम्हाला खायची भाकरी. पोरग मांडरी घेतलं, पोरग लय चमत्कारी मामा. पोराने माझ्या तोंडाकडे बघितलं, माईकडे बघितलं, कसं करतं मम्मी वाव वाव वाव, माझ्या तोंडाकडे वाव वाव. म्हणलं मावशी आता काय म्हणतंय. मावशी म्हणली ते म्हणतंय तो हे पप्पी घ्यायची म्हणते. अगा बाबो, मी म्हणलं मला जेवण नाही करायचं बाबा, मी काठखाड्यात जेवतो म्हणलो, मला नाही जेवायचं. काय इद्रुप लेकर, काय सुंदर पोरग आहे, शुद्ध बिजा पोटे आणि फळे रसाळ गोमटी. अरे दोघाची पुण्य लागते, दोघाची पुण्य आई. दशरथाने पुण्य केले कोटी आणि कोटी, म्हणून या पोटी राम आले, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. दोघाची पुण्य तेव्हा शुद्ध बिजा पोटे आणि फळे रसाळ गोमटी. नारायण काय नारायण ध्याय, धन्य त्यांची माय प्रसावली, प्रसवली तया कुळाचा उद्धार. अंजनीच्या तपासाठी आईने पुण्य केलं, लेकराच्या कामा आलं. काय क्रांती हनुमंतराय.